नेक्स्ट पॉइंट बघा, बफर सोल्युशन्स. Buffer solution is defined as a solution which resists drastic changes in pH when a small amount of strong acid or strong base or water is added to it. बफर सोल्युशन हे असं सोल्युशन आहे की जे पीएच मध्ये फार मोठे चेंजेस होऊन देत नाही. ड्रास्टिक चेंजेस म्हणजे मोठे चेंजेस, त्यांना ते रेझिस्ट करतं, म्हणजे त्यांना ते अपोज करतं. कधी? ज्या वेळेला त्याच्यामध्ये तुम्ही स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर ऍड करताय त्यावेळेला. याचा अर्थ त्याचा जो काही पीएच आहे तो पीएच कॉन्स्टंट राहायला पाहिजे, प्रॉपरली तो मेंटेन झाला पाहिजे, जरी थोडं त्याच्यात स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस किंवा वॉटर ऍड केलं तरी सुद्धा. आता याचे टाइप्स बघा, याचे दोन टाइप्स आहेत. टू टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. ऍसिडिक बफर is used to maintain an acidic pH while basic buffer maintains alkaline pH. म्हणजे दोन टाइप कुठले आहेत? ऍसिडिक बफर आणि बेसिक बफर. आता हे तयार कसे करायचे ते बघा. ऍसिडिक बफर सोल्युशन, a solution containing a weak acid and its salt with strong base is called an acidic buffer solution. काय पाहिजे बघा, पहिलं महत्वाचं म्हणजे वीक ऍसिड लागेल आणि त्या वीक ऍसिडचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट पाहिजे. ए सोल्युशन कंटेनिंग वीक ऍसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस इज कॉल्ड अन ऍसिडिक बफर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल, वीक ऍसिडचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल हे आहे आणि याचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट तो येणार CH3COONA. So, for example, a solution containing weak acid such as CH3COOH and its salt with a strong base, that is a CH3COONA. This is an acidic buffer solution. आता याचा pH या फॉर्म्युल्याने देता येत. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. pH इक्वल टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 अंशात सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन घ्या, छेदामध्ये ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन घ्या. मग आपण पीएच ची डेफिनेशन काय लिहिलेली होती? निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयन्स. तसं pKa ची डेफिनेशन त्याच पद्धतीनं लिहायची. निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ K, where Ka is the dissociation constant of the acid. Ka काय आहे? ऍसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. सेम याच पद्धतीनं बेसिक बफर सोल्युशन डिफाईन केलेलं आहे. बेसिक बफर सोल्युशन, ए सोल्युशन कंटेनिंग ए वीक बेस. आता याच्यात वीक बेस घ्यायचा अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग ऍसिड इज द बेसिक बफर सोल्युशन. मग याच्यामध्ये वीक बेस घेतलेला आहे NH4OH आणि त्याचं स्ट्रॉंग ऍसिड बरोबरचा सॉल्ट, स्ट्रॉंग ऍसिड घेऊया HCl. मग NH4OH आणि HCl यांचा सॉल्ट NH4Cl तयार होणार. तर NH4OH प्लस NH4Cl इट इज अ बेसिक बफर सोल्युशन. आता ते बेसिक बफर सोल्युशन आहे तर त्याचा pOH मिळतो. तो pOH या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करतात. pKb प्लस log to the base 10 salt concentration divided by concentration of base. इथं सुद्धा pKb ची डेफिनेशन अशी दिलेली आहे. Where Kb it is the dissociation constant for the base. These equations are known as, हे नाव लक्षात ठेवा, हेंडरसन आणि हॅसेलबॅक इक्वेशन. कसं आहे हॅसेलबॅक, कसा आता त्याचा उच्चार करताय बघा, स्पेलिंग लक्षात ठेवा. हे दोघ जण आहेत, त्या दोघांनी मिळून ही इक्वेशन्स सांगितलेली आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यातला बफर ऍक्शन. नेमकं हे बफर सोल्युशन वर्क कसे होतात ते आपल्याला बघायचं आहे. सो कन्सिडर सोडियम ऍसिटेट अँड ऍसिटिक ऍसिड बफर. याचा अर्थ इथं ऍसिडिक बफर घेतलेला आहे एक्सप्लेनेशन साठी.
त्याच्यामध्ये ऍसिड आहे, ऍसिटिक ऍसिड, आणि त्याचा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट आहे सोडियम ऍसिटेट. वीक ऍसिड and its salt with a strong base. Here, sodium acetate is a strong electrolyte. कारण तो सॉल्ट आहे, तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार, विच डिसोसिएट्स कम्प्लिटली इन वॉटर, प्रोड्युसिंग लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO मायनस ॲज अ फॉलो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला याचं जास्तीत जास्त प्रमाण बघायला मिळेल. नाउ ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड मात्र काय आहे, वीक ऍसिड आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिसोसिएटेड CH3COOH molecules इज युजली हाय. आणि याच्यामध्ये अनडिसोसिएटेड मोलेक्युल्सची संख्या खूप जास्त असणार आहे. आणि CH3COOH पासून जे तुम्हाला आयॉन्स मिळतात त्यांची संख्या खूप कमी असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हे असं काम असणार आहे. या पद्धतीने. आता त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये हे पण आहे, हे पण आहे. इफ ए स्ट्रॉंग ऍसिड इज ऍडेड टू धिस सोल्युशन. आता याच्यामध्ये हे दोन्ही एकत्र आहेत, हे सॉल्टचं पण आहे आणि हे ऍसिडचं पण आहे, हे दोन्ही एकत्र मिक्स आहेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड जर ऍड केलं तर ऍसिड म्हणजे H+ आयॉन्स ऍड होणार. The added H+ ions will be consumed by the conjugate base CH3COO- present in large concentration. आता बघा त्या सोल्युशन मध्ये हे सॉल्ट पासून मिळणारे CH3COO- आयॉन्स आहेत. शिवाय या ऍसिड पासून अगदी थोड्या प्रमाणात हे पण मिळतात. नवीन जे H+ तुम्ही ऍड कराल ते याच्याशी रिॲक्ट होतं या CH3COO- बरोबर, आणि इथं त्याची बॅकवर्ड रिएक्शन होते आणि परत ते काय द्यायला लागतं तुम्हाला, अनडिसोसिएटेड CH3COOH द्यावं लागतं. म्हणजे तिथं अशी रिएक्शन घडते. पहिली रिएक्शन जर ऍसिड ऍड केलं तर. आता जर याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ बेस जर ऍड केलं, इफ ए स्मॉल अमाऊंट ऑफ बेस इज ऍडेड, त्याच्याबद्दल बघा काय म्हटले, added OH- ions will be neutralized by large concentration of acetic acid as shown in the following reaction. त्याची रिएक्शन अशी, जे काही तुम्ही OH- ऍड करताय बेस नुसार, ऍडेड बेस पाहिजे तर ऍसिड नाही, OH- बेस देतात. मग हे याच्याशी रिॲक्ट होतं आणि याच्यापासून काय होतं, याच्यातलं H+ आणि OH- हे कंबाईन होऊन H2O तयार होतं आणि CH3COO- हे त्या ठिकाणी जनरेट होतं. या पद्धतीनं रिएक्शन घडते. त्यामुळे H+ ऍड करा एक्स्ट्राचं किंवा OH- ऍड करा, ते त्या ठिकाणी यूज होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढत नाही. दस ऍसिड ऑर बेस ऍडेड cannot change H+ or OH- concentrations and pH of the buffer remains unchanged. जर यांची कॉन्सन्ट्रेशन बदललीच नाही तर pH आहे तसाच राहील. डायल्युशन डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन pH ऑफ बफर. याच्यामध्ये जर तुम्ही डायल्युशन केलं म्हणजे वॉटर ऍड केलं तर त्याचाही परिणाम होत नाही. त्याचं कारण सांगितलं, दिस इज बिकॉज कॉन्सन्ट्रेशन रेशो टर्म, concentration of salt to acid and concentration of salt to base, it remains the same. हा रेशो कॉन्स्टंट राहतो. The dilution does not change this ratio. डायल्युशन मुळे, वॉटर ऍड केल्यामुळे हा रेशो बदलत नाही. त्याच्या पुढे बघा काय काय सांगितलेलं आहे, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. कुठल्या प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत बघा बफर सोल्युशनच्या. pH ऑफ ए बफर सोल्युशन डज नॉट चेंज अप्रिशिएबली, म्हणजे या बफर सोल्युशनचा pH बदलत नाही. बाय ऍडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ आयदर स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस. तुम्ही थोड्या प्रमाणात स्ट्रॉंग ऍसिड ऍड करा किंवा स्ट्रॉंग बेस ऍड करा, त्याचा pH बदलत नाही.
ऑन डायल्युशन ऑर व्हेन इट इज केप्ट फॉर लॉंग टाइम. त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ऍड केलं थोड्या प्रमाणात तरी पण ते बदलत नाही. त्याला जर जास्त काळ तसंच ठेवलं तरी सुद्धा त्याचा पीएच बदलत नाही. नेक्स्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. आता आपण जे बफर सोल्युशन बघितलं त्याचे ऍप्लिकेशन्स कुठं कुठं आहेत. व्हरायटी ऑफ फील्ड्स म्हटले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर होतो. पहिलं सांगितलेलं आहे इन बायोकेमिकल सिस्टम. pH of blood in our body is maintained at, ही लेवल आहे pH ची, लक्षात ठेवा ही व्हॅल्यू 7.36 to 7.42 ड्यू टू, याचं बफर हे आहे बघा, H2CO3 आणि HCO3 मायनस, हे वीक ऍसिड आहे आणि त्या वीक ऍसिडचा सॉल्ट कन्सिडर करायचा आहे स्ट्रॉंग बेस बरोबरचा, हे बफर तयार होईल. हे मियर चेंज ऑफ 0.2 pH युनिट्स कॅन कॉज डेथ. हा जो काही पीएच सांगितलेला आहे याच्यामध्ये जर 0.2 इतका जरी बदल झाला तरी सुद्धा डेथ होऊ शकते. म्हणजे हा पीएच मेंटेन करणं किती गरजेचं आहे बघा. द सलाईन सोल्युशन युज्ड फॉर इंट्राव्हिनस इंजेक्शन मस्ट कंटेन बफर सिस्टम टू मेंटेन द प्रॉपर पीएच ऑफ द ब्लड. जे सलाईन दिलं जातं इंट्राव्हिनस, आय व्ही असं त्याला म्हणतात, म्हणजे शिरेमधून, हाताच्या शिरेमधून वगैरे जे इंजेक्शन दिलं जातं त्याच्यातून सलाईन जे सोडलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा बफर सिस्टम असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळेच पीएच जो आहे ब्लडचा तो प्रॉपरली मेंटेन होतो. त्याच्या पुढचं फील्ड आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये काय सांगितले बघा, द सॉइल्स गेट बफर्ड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सॉल्ट्स सच ॲज कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ऍसिड. तर जे काही जमीन आहे जमिनीचा पीएच तो सुद्धा प्रॉपरली मेंटेन होतो, त्याचं बफरिंग केलं जातं. तर त्याच्यामध्ये सॉल्ट कुठले सांगितले आहेत, कार्बोनेट, बायकार्बोनेट, फॉस्फेट्स अँड ऑर्गॅनिक ऍसिड. द चॉईस ऑफ फर्टिलायझर्स डिपेंड्स अपॉन पीएच ऑफ सॉइल. तर त्याच्यासाठी जमिनीचा किंवा मातीचा पीएच, पीएच ला शुद्ध मराठीमध्ये सामू असं म्हणतात, सामू. तर त्या पीएच वरून माती परीक्षण केलं जातं पहिल्यांदा, त्याचा पीएच कळतो, तो पीएच समजला की त्यानुसार तुम्ही कोणतं खत वापरायचं हे सांगता येतं. त्याच्या पुढचं क्षेत्र आहे इंडस्ट्री. बफर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्रीज. काय काय सांगितले बघा, पेपर, डाय, इंक, पेंट अँड ड्रग इंडस्ट्रीज. त्याच्या पुढचं आहे मेडिसिन. पेनिसिलिन प्रिपरेशन्स आर स्टॅबिलाइज्ड बाय ऍडिशन ऑफ सोडियम सायट्रेट ॲज बफर. पेनिसिलिन तयार करण्यासाठी ज्या काही प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये सोडियम सायट्रेटला बफर म्हणून वापरतात. त्यामुळे जे पेनिसिलिन तयार होतं ते स्टेबल राहतं. व्हेन सायट्रिक ऍसिड इज ऍडेड टू मिल्क ऑफ मॅग्नेशिया. मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, MgOH2. मॅग्नेशियम सायट्रेट इज फॉर्मड विच इज अ बफर. सायट्रिक ऍसिड हे वीक ऍसिड आहे आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे दोघांना एकत्र ऍड केलं की याच्यापासून मॅग्नेशियम सायट्रेट तयार होतं आणि ते बफर म्हणून काम करतं. त्याच्यानंतर आहे अनालिटिकल केमिस्ट्री. इन क्वालिटेटिव्ह अनालिसिस ए pH ऑफ 8 to 10 is required for precipitation of cations of third A group. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये जर तुम्हाला कॅटायन्स, थर्ड ए ग्रुपचे कॅटायन्सचं प्रेसिपिटेशन करायचं असेल तर पीएच एवढा लागतो. इट इज मेंटेन्ड विथ द यूज ऑफ NH4OH, NH4Cl बफर. हे बेसिक बफर आहे. बेसिक बफरचा वापर करून तुम्ही एवढं पीएच त्या ठिकाणी मेंटेन करू शकताय. त्याच्या पुढे बघा आणखीन काही किरकोळ इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द प्रोसेस ऑफ डिझोल्युशन अँड प्रेसिपिटेशन of sparingly soluble ionic compounds are of importance in our everyday life, industry and medicine. या दोन प्रोसेसेस सांगितलेल्या आहेत, डिझोल्युशन आणि प्रेसिपिटेशन. कुणाचं डिझोल्युशन आणि प्रेसिपिटेशन सांगितलंय, स्पेरिंगली सोल्युबल आयोनिक कंपाऊंड्स.
स्पेरिंगली सोल्युबल म्हणजे जे अतिशय कमी प्रमाणात विरघळतात त्यांना म्हणतात. तर हे महत्वाचे आहेत म्हणून सांगितले आपल्या रोजच्या जीवनामध्ये, इंडस्ट्रीजमध्ये, मेडिसिनल फील्डमध्ये. किडनी स्टोन इज डेव्हलप्ड ड्यू टू द प्रेसिपिटेशन ऑफ इनसोल्युबल कॅल्शियम झॅलेट CaC2O4. किडनी स्टोन हे कशामुळे तयार होतं, तर हे कॅल्शियम झॅलेट नावाचं इनसोल्युबल जो कंपाऊंड आहे त्याचं प्रेसिपिटेशन होतं आणि किडनी स्टोन डेव्हलप होतो. The process of tooth decay occurs due to dissolution of enamel composed of hydroxyapatite Ca5PO43OH in acidic media. काय सांगितले बघा, दातांची जी झीज होते ही कशामुळे होते, तर त्याच्यामध्ये इनॅमल जे आहे दातांचं ते डिझॉल्व्ह होतं. डिझोल्युशन ऑफ इनॅमल. आणि हे इनॅमल कशापासून तयार होतं, हायड्रॉक्सी ॲपेटाईट Ca5PO43OH इन ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये हे इनॅमल डिझॉल्व्ह होतं आणि त्यामुळे दातांची झीज लवकर होते. नेक्स्ट पॉइंट आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया ते बघा पहिल्यांदा. हिअर आफ्टर वी कन्फाईन आवर अटेन्शन टू स्पेरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स. तर इथून पुढचा सेक्शन जो आहे तो स्पेरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स, याचा अर्थ जे कंपाऊंड्स अतिशय कमी प्रमाणात पाण्यामध्ये विरघळतात, दॅट इज कंपाऊंड्स दोज डिझॉल्व ओनली स्लाइटली इन वॉटर. जे पाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात डिझॉल्व होतात त्यांना स्पेरिंगली सोल्युबल कंपाऊंड्स असं म्हणतात. सपोज सम पावडर्ड स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट सच ॲज AgCl is put into water and stirred vigorously. त्याला ढवळून घ्यायचं आहे चांगलं. स्टर्ड व्हिगरसली म्हणजे चांगल्या पद्धतीनं ढवळणे. A very small amount of AgCl dissolves in water to form its saturated solution. तर या AgClचं अतिशय कमी प्रमाणात पाण्यामध्ये विरघळतं आणि त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होतं. मोस्ट ऑफ द सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व्ड. त्यातला बराचसा भाग हा अनडिझॉल्व्ड राहतो, तो डिझॉल्व्ह होत नाही. दस सॉलिड AgCl इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स सॅच्युरेटेड सोल्युशन. मग आता तिथं बराचसा भाग त्या सॉलिड AgClचा तसाच शिल्लक असणार आहे आणि जे सोल्युशन तयार झाले ते सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. AgCl इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. हेन्स the quantity of AgCl that dissolves in water dissociates completely into its constituent ions Ag+ and Cl-. ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे जेवढं पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलं आहे त्याचं पूर्णपणे कन्व्हर्शन त्याच्या आयॉन्स मध्ये होणार. मग साहजिकच आता ते डिझॉल्व्ह होणं बंद झालेलं आहे, म्हणजे डिझॉल्व्ह झालेले आयॉन्स आणि शिल्लक राहिलेलं सॉलिड AgCl यांच्यामध्ये इक्विलिब्रियम असणार आहे. तो ए डायनॅमिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट बिटवीन undissolved solid AgCl and the dissolved ions Ag+ and Cl- ion in the saturated solution. या दोन घटकांमध्ये Ag+ Cl- सोल्युशन मधलं आणि सॉलिड AgCl जे डिझॉल्व्ह झालेले नाही यांच्यामध्ये इक्विलिब्रियम एक्झिस्ट होईल. This equilibrium called as solubility equilibrium is represented as. याला सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम म्हणतात आणि त्याच्यासाठी इक्वेशन असं आहे. ज्या अर्थी ते इक्विलिब्रियम आहे त्या अर्थी तुम्हाला असं डबल एरो दाखवावं लागेल. सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये जेवढे काही आहेत हे सगळे असे डबल एरोज आहेत. मग याच्यावरून याचा कॉन्स्टंट घ्या, तो काही नेहमीप्रमाणेच पहिल्यांदा प्रोडक्टचे कॉन्सन्ट्रेशन अंशात घ्या, त्यांचा प्रोडक्ट डिव्हायडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन छेदामध्ये, या पद्धतीनं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व्ड सॉलिड AgCl इज कॉन्स्टंट. याच्यातलं AgClचं कॉन्सन्ट्रेशन हे कॉन्स्टंट राहणार. त्याला वेगळा कॉन्स्टंट कन्सिडर केलाय K'. तो इथं छेदामध्ये मांडा
त्याला पलीकडे पाठवा. म्हणजे इथं बघा, इथं के घेतलंय, इथं के डॅश घेतलेलं आहे. हे के डॅश इकडं आणा, हे इकडं प्रोडक्ट मध्ये येईल आणि हे के इंटू के डॅश याला काय म्हणायचं, अनदर कॉन्स्टंट दॅट इज अ सोल्युबिलिटी प्रोडक्ट, तो येणार के एस पी. आणि तो प्रोडक्ट कोणाचा येणार, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ आयन्स इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये जे आयन्स आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा तो प्रोडक्ट असेल, हे असेल. मग इथं AgCl साठी फॉर्म्युला या पद्धतीने येईल. याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट असं म्हणतात. फॉर द जनरल सॉल्ट सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम, एक कॉमन जनरल सॉल्ट जे सगळीकडे तुम्ही एक्झाम्पल वापरू शकताय याच्यासाठी घेतलंय. आता आपण AgCl चं बघितलं होतं, ते स्पेसिफिक एक्झाम्पल होतं. आता BXAY असं जर तुम्ही घेतलं तर त्याच्यातला इक्विलिब्रिया असा असतो. इथं कसं येणार, एक्स बीच्या पुढे घ्या आणि बीच्या घातांकामध्ये लिहा वाय प्लस ऍक्वियस फॉर्म प्लस ए चे किती आहेत, वाय ऍटम्स आहेत, मग ए च्या पुढे वाय घ्या आणि त्याच्या घातांकामध्ये एक्स मायनस, या पद्धतीने इक्वेशन मांडायचं आहे. मग इथं सोल्युबिलिटी प्रोडक्ट कसं येणार आहे बघा, द सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज KSP इक्वल टू, हे पहिलं आहे बी रेस टू वाय प्लस, त्याच्या पुढे किती आहे एक्स, ते त्याच्या घातांकात मांडायचं आहे. तसं ए रेस टू एक्स मायनस हा दुसरा एनायन आहे, त्याच्या घातांकामध्ये त्याच्या पुढे जी टर्म आहे ती मांडायची. हे लक्षात ठेवा, कसं घ्यायचं आहे ते बघा जरा व्यवस्थित. आणि याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणायचं आहे. दस इन द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट, द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स of the constituent ions raised to the power equal to their respective coefficients in the balanced equilibrium expression at a given temperature is called solubility product. Solubility product ची एवढी मोठी डेफिनेशन आहे. सोल्युशन कसलं पाहिजे, सॅच्युरेटेड सोल्युशन, कुणाचं, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट. त्याच्यामध्ये कुणाचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स, हे त्यांचे इक्विलिब्रियमला असलेले त्यांचे कॉन्सन्ट्रेशन्स आहेत. जे आयॉन्स इथं उजव्या बाजूला मिळतात त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट रेज्ड टू, त्यांच्या घातांकामध्ये काय लिहायचं ते सांगायचं आहे, रेज्ड टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट्स. हे बघा इथं हा एक्स हा बी चा कोइफिशियंट आहे, इथं वाय आहे तो ए चा कोइफिशियंट आहे, ते त्यांच्या घातांकामध्ये दिसले पाहिजे. रेज्ड टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोइफिशियंट्स इन द बॅलन्स्ड इक्विलिब्रियम एक्सप्रेशन ऍट अ गिव्हन टेम्परेचर. हे पण सांगा, कारण टेम्परेचर बदललं की डिसोसिएशनचं प्रमाण बदलतं, तो स्पेरिंगली सोल्युबल सॉल्ट जास्त प्रमाणात डिसॉल्व्ह होतो. त्यामुळे टेम्परेचर दॅट इज इम्पॉर्टंट, टेम्परेचर सुद्धा सांगणं गरजेचं आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता याची एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत, ती बघून घेऊयात आपण. पहिलं एक्झाम्पल आहे BaSO4. हे एरोज तेवढे दाखवा त्याच्यात. इथं किती घेतले, Ba2 प्लस SO4 2 मायनस, इथं काही पुढं कोण नाही आहे त्यामुळे सिंपल एक्सप्रेशन येणार, त्याचं काय अवघड नाही आहे त्याच्यात जास्त, डायरेक्ट आयॉन्सच घ्यायचे. ज्यावेळेस तुम्ही CaF2 घ्याल, आता इथं काय CA च्या घातांकात 2 प्लस आहे, मात्र इथं 2F मायनस आहे, मग F मायनसच्या घातांकात 2 दिसलं पाहिजे. इथं आहे Bi2S3, इथं कसं आहे बघा बरं, 2 टाइम्स Bi3 प्लस, म्हणजे हा टोटल चार्ज झाला +6, तसं इथं टोटल चार्ज झाला पाहिजे -6, तो होतोय का बघा. Bi3 प्लसच्या घातांकात 2 दिसलं पाहिजे, S⁻²2 मायनस त्याच्या घातांकात 3 दिसलं पाहिजे. त्याच्या पुढे आहे Ca3PO4 2, कॅल्शियम फॉस्फेट साठी बघा Ca3PO4 2, तर इथं 3 टाइम्स Ca⁻²2 प्लस आणि इथं 2 टाइम्स PO4⁻³ मायनस. मग इथं किती होणार, Ca2 प्लस त्याच्या घातांकात 3 आहे, PO4 3 मायनस त्याच्या घातांकामध्ये 2 आहे. या पद्धतीनं हे इक्वेशन
तयार होईल. नाव रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं रिलेशन ते आपल्याला बघायचं आहे. द सोल्युबिलिटी ऑफ ए कंपाऊंड इज द अमाऊंट इन ग्रॅम्स दॅट डिझॉल्व्स पर युनिट व्हॉल्यूम. एका युनिट व्हॉल्यूम मध्ये त्या कंपाऊंडचे किती ग्रॅम्स डिझॉल्व्ह होतात त्याला सोल्युबिलिटी म्हणतात. मग युनिट व्हॉल्यूम 100 मिलीलिटर असू शकते किंवा 1 लिटर. इथं 1000 मिली पाहिजे म्हणजे 1 लिटर होईल. 1000 मिलीलिटर किंवा 1 लिटर ऑफ इट सॅच्युरेटेड सोल्युशन असं असू शकते युनिट व्हॉल्यूमला. मोलर सोल्युबिलिटी मध्ये काय बघ, ही झाली नुसती सोल्युबिलिटी. मोलर सोल्युबिलिटी मध्ये अमाऊंट इन ग्रॅम्सच्या ऐवजी नंबर ऑफ मोल्स घ्यावे लागते. नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कंपाऊंड दॅट डिझॉल्व टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड इट्स मोलर सोल्युबिलिटी. तर 1 लिटर सॅच्युरेटेड सोल्युशन तयार व्हायला पाहिजे, तेवढ्यासाठी लागणारे नंबर ऑफ मोल्स त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करा, त्याला त्याची मोलर सोल्युबिलिटी असं म्हणतात. तर इथं मोलर सोल्युबिलिटीची डेफिनेशन दिली, सिंपल डेफिनेशन आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. मोलर सोल्युबिलिटी मोल पर लिटर मध्ये पहिल्यांदा काय करायचं, सोल्युबिलिटी इन ग्रॅम पर लिटर घ्या आणि त्यालाच मोलर मासनं डिव्हाइड करा. त्यामुळं ग्रॅम पर लिटर मधल्या सोल्युबिलिटीचं कन्व्हर्शन मोलर सोल्युबिलिटी मध्ये या पद्धतीनं करता येतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, कुठेतरी येईल उपयोगाला फॉर्म्युला तो. कन्सिडर वन्स अगेन द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम फॉर. ही सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया परत एकदा कन्सिडर करा. याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट या फॉर्म्युल्यानं देता येतो. इफ एस इज द मोलर सोल्युबिलिटी ऑफ द कंपाऊंड, त्या कंपाऊंडची मोलर सोल्युबिलिटी कन्सिडर केलेली आहे कॅपिटल एस. द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द आयॉन्स इन द सॅच्युरेटेड सोल्युशन विल बी. मग इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन किती होणार, तर बी रेस टू वाय प्लस साठी एक्स इंटू एस येणार, कारण या बी रेस टू वायच्या पुढं एक्स आहे बघा, त्यामुळे याला एक्स न मल्टिप्लाय केलं पाहिजे. ए रेस टू एक्स मायनस त्याच्या पुढं वाय लिहिलं पाहिजे, कारण ए रेस टू एक्स मायनसच्या पुढे इथं वाय आहे, या पद्धतीने येईल. आता के एस पी फ्रॉम इक्वेशन 1 हे इक्वेशन घ्या, याच्यामध्ये या व्हॅल्यूज तुम्ही वापरल्या, मग इथं कसं होणार बघा, एक्स इंटू एस रेस टू एक्स होणार आणि इथं वाय इंटू एस रेस टू वाय होणार. ते जर तुम्ही सोडवलं तर हा फॉर्म्युला असा येतो. फॉर्म्युला लक्षात ठेवा, सोपा आहे. एक्स रेस टू एक्स, वाय रेस टू वाय, एस रेस टू एक्स प्लस 1 येणार, एक्स प्लस वाय येणार. आता तुम्हाला फक्त हे एक्स आणि वाय हे तेवढे समजले पाहिजेत किती आहेत ते, त्या पद्धतीने तुम्ही सगळे फॉर्म्युले तुम्ही याच्यातून तयार करू शकताय. बघा, पहिला घेतलेला आहे एजीबीआर. एजीबीआरचं डिसोसिएशन या पद्धतीने तुम्ही दाखवू शकताय. एजी प्लसच्या पुढे काही नाहीये म्हणजे 1 आहे, बीआर मायनसच्या पुढे काही नाहीये म्हणजे 1 आहे, एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू 1, म्हणजे कसं होणार, 1 रेस टू 1, 1 रेस टू 1 आणि एस रेस टू 1 प्लस 1 म्हणजे एस रेस टू 2 येणार. जर तुम्ही PbI2 घेतलं तर त्याच्या बाबतीत असं येणार, पीबी रेस टू 2 प्लस इथं पुढं काही नाहीये म्हणजे 1 आहे, 2 रेस टू आय मायनस म्हणजे इथं 2 आहे, मग एक्स रेस टू 1 घ्या, वाय रेस टू 2 घ्या, हे टोटल किती होणार बघा, 1 रेस टू 1, 2 रेस टू 2 घे, वाय रेस टू वाय आहे आणि एस रेस टू 1 प्लस 2, मग 2 चा स्क्वेअर येणार 4, ते होणार 4s क्यूब. हे लक्षात ठेवा बरं का. प्रॉब्लेम जसा चेंज होईल, जसा तो सॉल्ट बदलेल, त्या पद्धतीनं चेंजेस करावे लागतील. तिसरं एक्झाम्पल आहे AlOH3 अल्युमिनियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे, त्याच्यासाठी इक्वेशन असं येणार, मग Al रेस टू अल्युमिनियम रेस टू 3 प्लस आहे, 3 टाइम्स OH मायनस आहे, इथं पुढं काय नाहीये म्हणजे एक्स इक्वल टू 1, इथं OH मायनसच्या पुढं आहे 3, त्यामुळे y इक्वल टू 3 होणार, 1 रेस टू 1, 3 रेस टू 3, एस रेस टू 1 प्लस 3, 3 चा क्यूब येणार 27, एस रेस टू 4, हे त्याचं फायनल आन्सर येईल. मग याच्यावरून परत पुढे तुम्हाला काय करायचे आहेत, प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत.
नेक्स्ट पॉइंट बघा, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन इम्पॉर्टंट. एखादा MCQ विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्काला प्रॉब्लेम सुद्धा याच्यावरती येऊ शकतो. Ionic product of an electrolyte is defined in the same way as a solubility product. The only difference is that ionic product expression contains concentration of ions under any condition. Ionic product हा कधीचाही असू शकतो. मात्र कधीचाही याचा अर्थ काय म्हणायचा आहे बघा. Whereas expression of KSP contains only equilibrium concentrations. At equilibrium concentration घेऊन KSP काढला जातो. तसा आयोनिक प्रोडक्ट हा कधीची पण व्हॅल्यू असू शकते, इक्विलिब्रियमच्या आधीची, इक्विलिब्रियमच्या नंतरची. एक्झॅक्टली ऍट इक्विलिब्रियम KSP फाइंड आउट करतात. मग जर हे दोन्ही प्रोडक्ट त्याच्या वेगवेगळ्या कंडिशन्स बघा, आयोनिक प्रोडक्ट आणि KSP जर इक्वल असतील तर सोल्युशन सॅच्युरेटेड आहे, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट असं तुम्ही सांगू शकता. आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, याचा अर्थ ते सॅच्युरेशनच्या पुढे गेले, इट इज सुपर सॅच्युरेटेड. आणि जर सुपर सॅच्युरेटेड असेल तर तिथं प्रेसिपिटेशन बघायला मिळतं. हेन्स प्रेसिपिटेशन ऑफ द कंपाऊंड विल ऑकर. अँड आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. मग परीक्षेत प्रश्न काय विचारतात की प्रेसिपिटेशन घडेल किंवा न घडेल हे तुम्ही सांगायचं असतं. मग तुम्ही फक्त आयोनिक प्रोडक्ट फाइंड आउट करायचा असतो, KSP मोस्टली त्यांनी दिलेला असतो, आणि फक्त हे कम्पेअर करायचं आणि त्यानुसार सांगायचं प्रेसिपिटेशन होतं किंवा नाही. तर प्रेसिपिटेशन होण्यासाठी आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा जास्त असली पाहिजे. एवढी कंडिशन ती फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉइंट बघा, कॉमन आयन इफेक्ट. इम्पॉर्टंट, अनदर इम्पॉर्टंट पॉइंट ह्याच्यातला. कन्सिडर ए सोल्युशन ऑफ वीक ऍसिड CH3COOH and its soluble ionic salt CH3COONA. यापैकी ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COOH हे वीक ऍसिड आहे. याचं डिसोसिएशन अतिशय कमी प्रमाणात होतं. जिथं कमी प्रमाणात डिसोसिएशन होते तिथं असा डबल एरो दाखवायचा आहे. मात्र सोडियम ऍसिटेट म्हणजे CH3COONA हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सॉल्ट आहे हा, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन, कम्प्लीट डिसोसिएशन होणार. इथं सिंगल एरो दाखवा. आता हे दोन्ही पण एकत्र केलेले आहेत, मग साहजिकच काय होणार, ह्या CH3COO- हे दोन्हीकडे आहे बघा, इथं पण आहे इथं पण आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन, याचं प्रमाण वाढणार. मग CH3COO- प्रमाण जर वाढलं तर हिथं या रिॲक्शन मध्ये, या पर्टिक्युलर रिॲक्शन मध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की इकडं बॅकवर्ड रिॲक्शन घडायला लागते. मग हे तुम्हाला कुणी सांगितले अशा पद्धतीनं, तर ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल होतं बघा, त्याच्यामध्ये सांगितले. जर रिॲक्शन इक्विलिब्रियम मध्ये असेल आणि तुम्ही जर प्रोडक्टच्या साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर बॅकवर्ड रिॲक्शन घडते आणि हे CH3COOH तुम्हाला आहे असं परत मिळायला लागतं. बघा आता याच्यात काय काय तुम्ही सांगितले. बोथ द ऍसिड अँड द सॉल्ट प्रोड्यूस CH3COO- आयॉन्स इन सोल्युशन. दोघांच्याही प्रोडक्ट मध्ये हे CH3COO- आहे. CH3COONA डिसोसिएट्स कम्प्लिटली, हे पूर्णपणे डिसोसिएट होतं. देअरफॉर इट प्रोव्हाइड्स अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COO-, त्यामुळे हे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतं. नाउ अकॉर्डिंग टू ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल, addition of CH3COO- from CH3COONA to the solution of CH3COOH काय काय म्हटले बघा, हे CH3COO- या ऍसिटिक ऍसिडच्या सोल्युशन मध्ये तुम्ही ऍड केलं, त्यामुळं काय होतं, या ऍसिटिक आयॉनचं CH3COO- आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार.
त्यामुळे हे इक्विलिब्रियम डावीकडे शिफ्ट होणार. shifts equilibrium of dissociation of CH3COOH to left. त्यामुळे इथं रिव्हर्स रिएक्शन होणार. दस रिव्हर्स रिएक्शन इज फेवर्ड इन विच CH3COO minus combines with H plus ions. हे CH3COO minus H plus बरोबर कंबाईन होणार आणि तुम्हाला ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्युल्स आहे असे परत मिळतील टू फॉर्म अनआयोनाइज्ड CH3COOH. आता तुम्हीच विचार करा, हे ऍसिटिक ऍसिड आधीच वीक आहे, त्यात तुम्ही हे कॉमन आयॉन इफेक्ट वापरून कॉमन आयॉन त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही रिव्हर्स रिएक्शन करताय. म्हणजे जे आधीच वीक आहे त्याला आणि परत तुम्ही वीक करताय, हे लक्षात घ्या. हेन्स dissociation of CH3COOH is suppressed due to presence of CH3COONA containing common CH3COO minus ion. म्हणजेच जे ऑलरेडी वीक आहे त्याला अजून वीक करण्यासाठी आपण त्याच्याशी कॉमन असलेला आयॉनचा वापर करतोय. आता बघा, यांनी तिथं डेफिनेशन दिलेली आहे कॉमन आयॉन इफेक्टची. इम्पॉर्टंट डेफिनेशन करून ठेवा. द कॉमन आयॉन इफेक्ट स्टेट्स दॅट द आयोनायझेशन ऑफ ए वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस्ड in presence of a strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे CH3COOH, त्याचं आयोनायझेशन सप्रेस करायचं, म्हणजे ते जे थोड्या प्रमाणात आयोनाइज होते ते पण थांबवायचं. ते थांबवण्यासाठी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वापरायचा म्हणजे CH3COONA. फक्त एवढी काळजी घ्यायची की वीक इलेक्ट्रोलाइट आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट यांच्यामध्ये एक आयॉन कॉमन असला पाहिजे. कंटेनिंग अन आयॉन कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट ही त्याची डेफिनेशन. त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन 2 किंवा 3 मार्क. नेक्स्ट पॉइंट आहे कॉमन आयॉन इफेक्ट अँड सोल्युबिलिटी. तर या कॉमन आयॉन इफेक्टचा सोल्युबिलिटीवरती काय परिणाम होतो ते बघूया. The presence of a common ion also affects the solubility of a sparingly soluble salt. या कॉमन आयॉन इफेक्टचा परिणाम, कॉमन आयॉन इफेक्ट सोल्युबिलिटी वरती पण होतो, स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टचं. कन्सिडर द सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम ऑफ AgCl. म्हणजे इथं तुम्हाला डबल एरो दाखवावा लागेल. आता याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो आहे तो हा आहे, आपण फॉर्म्युला बघितलाय. आता याच्यामध्ये जर AgNO3 हे जर आपण ऍड केलं, हा सॉल्ट आहे त्यामुळे त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार. सपोज AgNO3 इज ऍडेड टू द सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgCl. द सॉल्ट AgNO3 being a strong electrolyte dissociates completely in the solution. हे पूर्णपणे डिसोसिएट होणार आणि याच्यापासून भरपूर प्रमाणात Ag प्लस मिळणार. आता हे आणि हे दोन्ही ऍड केलेलं आहे त्यामुळे काय होणार, Ag प्लसचं प्रमाण वाढणार. द डिसोसिएशन ऑफ AgCl अँड AgNO3 प्रोड्यूस ए कॉमन Ag प्लस आयॉन्स. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आयॉन इन द सोल्युशन इन्क्रीजेस owing to complete dissociation of AgNO3. या AgNO3 चं कम्प्लीट डिसोसिएशन झाल्यामुळं या Ag प्लसचं प्रमाण वाढेल. आता ह्या दोन्ही पैकी इक्विलिब्रियम रिएक्शन कुठली आहे, हे 1 नंबरची आणि हे 2 नंबरची. इक्विलिब्रियम फक्त हित आहे. मग याच्यात काय होणार, ह्याची रिव्हर्स रिएक्शन घडायला लागेल. मग हे कोण सांगितलं, ली चॅटेलियर्स प्रिन्सिपल. तर पुढे त्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे, आठवणीने सांगत चला ते. According to Lee Chatellier's principle, the addition of Ag plus ions from AgNO3 to the solution of AgCl shifts the solubility equilibrium of AgCl from right to left. ही डावीकडे रिव्हर्स रिएक्शन व्हायला लागते. The reverse reaction in which AgCl precipitates is favored
until the solubility equilibrium is re-established. ही रिव्हर्स रिॲक्शन व्हायला लागते. कुठपर्यंत होते? जोपर्यंत परत एकदा इक्विलिब्रियम रीच होत नाही तोपर्यंत. The value of Ksp, however, remains the same since it is an equilibrium constant. पण Ksp ची व्हॅल्यू तशीच राहते, ती काय बदलत नाही. त्यामुळे काय होतं, त्या स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टची जी सोल्युबिलिटी आहे ती कमी होते, कारण ते आहे असं AgCl तुम्हाला परत मिळायला लागतं. जेवढं डिझॉल्व्ह झालं होतं ते सुद्धा परत रिव्हर्स येतं. त्यामुळे साहजिकच त्या स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. Thus, solubility of a sparingly soluble compound decreases with the presence of common ion in the solution. त्यामुळे तो आयन कॉमन झाल्यामुळं रिव्हर्स रिॲक्शन होते. जे ऑलरेडी वीक आहे, स्पेरिंगली सोल्युबल आहे, ते अजून वीक होतं, त्याची सोल्युबिलिटी कमी होते. हा रिझल्ट लक्षात ठेवा पहिल्यांदा. आणि एकदम एवढं सगळं एक्सप्लेनेशन विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, पण त्याचा रिझल्ट एखाद्या एमसीक्यू मध्ये वगैरे विचारू शकतात. Common ion effect is a special case of Le-Chatelier's principle in which the stress applied to an equilibrium system is an increase in the concentration of one of the product. याच्यामध्ये स्ट्रेस कुठला अप्लाय होतोय तर आपण उजव्या बाजूला जे आयॉन्स आहेत त्यापैकी एकाच कॉन्सन्ट्रेशन वाढ होतोय. The effect of this stress is reduced by shifting the equilibrium to the reactant side. आणि त्याचा परिणाम असा होतो की बॅकवर्ड रिॲक्शन घडते आणि रिॲक्टंट परत आहे तसा तुम्हाला मिळतो, इक्विलिब्रियम डाव्या बाजूला शिफ्ट होतं. त्याचे ऍप्लिकेशन मध्ये पण त्याचं काय सांगितलेलं आहे बघा. हार्डनेस ऑफ वॉटर इज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ Ca2+ आयॉन्स. जे बोरचं पाणी वगैरे असतं त्याला हार्डनेस असतं, त्याच्यामध्ये हार्डनेस ऑफ वॉटर याचा अर्थ त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं. बघा लक्षात येते का? त्यामुळे ते पिण्यास योग्य नसतं. इट इज सरप्राइजिंग टू नो दॅट Ca2+ ions can be removed by adding more Ca2+ ions in the form of lime, that is CaOH2, to the hard water. मग आता मला काय करायचं आहे, पाण्यात Ca2+ ions आहेत ते मला काढायचे आहेत. तर हिने काय सांगितलंय की त्याच्यात अजून Ca2+ ऍड करा. म्हणजे जरा थोडस पटायला अवघड आहे, म्हणून त्यांनी इथं म्हटलं इट इज सरप्राइजिंग. पण ते बरोबर आहे, कारण त्याच्यामुळं कॉमन आयॉन इफेक्ट होतो सोल्युबिलिटीवरती आणि त्या Ca2+ ची सोल्युबिलिटी कमी होते आणि ते त्याच्यातून बाहेर पडतं. द OH- ions of lime react with HCO3- ions present in the hard water to form CO2- ions. बघा इथे त्यांनी दिलेले आहे रिॲक्शन त्याची काय आहे ते. तर हे जे OH- आहे या लाईम मधलं ते OH- आणि त्याच्यानंतर हार्ड वॉटर मध्ये प्रेझेंट असलेले HCO3- हे एकमेकांशी रिॲक्ट होतात. त्याच्यातून CO3- आयॉन्स हे जनरेट होतात आणि वॉटर सेपरेट होतं त्याच्यात. सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ CaCO3 इज व्हेरी लो, ती खूप कमी आहे. ऍडिशन ऑफ लाईम, जर तुम्ही याच्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे लाईम जर ऍड केलं तर आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा जास्त होतो. आणि असं जर झालं तर तिथं प्रेसिपिटेशन होतं आणि CaCO3 त्याच्यामधून बाहेर पडतं, म्हणजेच त्या पाण्याचा हार्डनेस कमी होतो. हार्डनेस कमी होतो म्हणजेच त्याच्यातल्या क्षारांचं प्रमाण कमी होतं. आपल्याला तेच पाहिजे. जे पाणी पिण्यायोग्य नाही सॉल्टमुळं, क्षारांच्यामुळं, ते क्षार फक्त त्याच्यातनं रिमूव्ह करायचे. त्याच्यासाठी कॉमन आयॉन इफेक्टचा अशा पद्धतीनं वापर होतो.